आणि आता नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। वायू प्रदूषणाची तक्रार मुंबई एअर मोबाईल ॲपवरती करता येणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेकडनं ॲप विकसित। मुंबईकरांच्या जीवावरती बेथणार असेल तर सार्वजनिक प्रकल्प सुद्धा बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा। वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक प्रकल्पांवर कारवाई न करण्यावरून न्यायालयाचे खडेबोल। मुंबई महापालिका द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रकल्प राबवणार। 800 कोटी रुपये खर्च होणार। मुंबईतल्या बीकेसीमध्ये उंच आणि लांब संरक्षक भिंतींना बंदी। बीकेसीतील इमारतीभोवती पादचारी स्नेही छोट्या संरक्षक भिंती असाव्यात अशी संकल्पना MMRDAनं मांडली आहे। जुन्या इमारतीच्या भोवती असलेल्या उंच आणि लांब भिंती काढून टाकण्याचेही MMRDAचे आदेश। कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयात 100% ई-ऑफिस प्रणाली सुरू। कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी कार्यप्रणालीचा आढावा घेतला। विजेत्यांसाठी म्हाडाच्या घरांचा ताबा घेण्याची क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया वेगवान आणि सोपी होणार। 3 महिन्यांमध्ये मुंबई मंडळानं विजेत्यांना 2150 घरांचा ताबा दिला। स्मार्ट वीज मीटरचा ग्राहकांना शॉक। स्मार्ट मीटरच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च ग्राहकांच्या माथी मारणार। केंद्र सरकारच्या अटींचा ग्राहकांना फटका तर अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेडकडून हे मीटर बसवले जाणार। विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी 2023 मध्ये देशातील 108 लोकांवरती विमान प्रवासासाठी बंदी। 4 वर्षातील सर्वाधिक आकडेवारी। सिडकोनं पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांचा पाणी पुरवठा बंद केला। पालिकेकडे उद्यानाची हस्तांतरण प्रक्रिया सुरू असताना पाणी पुरवठा बंद केल्यानं उद्यानातील झाडं सुकली।